नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? परमेश्वराची भक्ती करत राहा, खुश आणि आनंदी नक्कीच राहाल. तर मैत्रिणींनो, आपल्या आयुष्यामध्ये खूप अनेक संकटं येत असतात. आपल्या काही इच्छा असतात. त्या कठीणातल्या कठीण इच्छा पूर्ण करण्याची शक्ती आपल्याला भगवंत देत असतो. कठीणातल्या कठीण संकटावर मात करण्याची शक्ती आपल्याला भगवंत देत असतो. मग त्याची काही सेवा आपल्याला करायला काय हरकत आहे? तर आज मी तुम्हाला भगवान महादेवांचा एक असा मंत्र सांगणार आहे की त्याला दीक्षेची गरज लागत नाही, गुरूंची गरज लागत नाही. आपण सामान्य माणसंसुद्धा उठता बसता जलाभिषेक करता करता हा मंत्र म्हणू शकतो. बघा, आज तर खूप लोक सकाळी सकाळी भगवान शंकरांचा जलाभिषेक करायला मंदिरात जातात, पण त्यांना मंत्र कोणता म्हणावा हेच कळत नाही. तर हा मंत्र म्हणून तुम्ही जलाभिषेक करा. भगवान महादेवांची कृपा तुमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. मंत्र असा आहे: हे अमृतेश्वर, हे कालभैरव, हे तारकेश्वर, हे नंदिकेश्वर, हे नंदिकेश्वर, हे भूतभावन, हे जटाजूट, तुझा जय जयकार असो, तुझा जय जयकार असो, तुझा जय जयकार असो. परत एकदा मंत्र ऐका. हे अमृतेश्वर, हे कालभैरव, हे तारकेश्वर, हे नंदिकेश्वर, हे भूतभावन, हे जटाजूट, तुझा जय जयकार असो, तुझा जय जयकार असो, तुझा जय जयकार असो. तुम्ही घरात सुद्धा काम करता करता हा मंत्र जर म्हटला, प्रवासात म्हटला, खूप चमत्कारिक लाभ ह्याने होतात. तुम्ही हा करून बघा आणि मग मला कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. नमस्कार.